सुरुवात करूया पुन्हा एकदा बातम्यांचा वेगवान आढावा। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भावाच्या रिसॉर्टमध्ये 115 कोटींचे ड्रग्ज सापडले असा खळबळजनक आरोप ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केलाय। पण साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशींनी ती माहिती लपवल्याचा दावाही त्यांनी केलेला आहे। साताऱ्याच्या जावळी तालुक्यातील सावरी गावातील एका रिसॉर्टमध्ये पोलिसांनी टाकलेल्या धाडीमध्ये 45 किलो ड्रग्जचा साठा सापडला होता। हे रिसॉर्ट प्रकाश शिंदे चालवत असल्याचा आरोप त्यांनी केलाय। प्रकाश शिंदे हे एकनाथ शिंदे यांचे सख्खे भाऊ असल्याचा दावा सुषमा अंधारांचा आहे आणि सुषमा अंधारांनी अनेक खळबळजनक दावे केलेले आहेत। हे शेड गोविंद शिनकर नावाच्या माणसाचं आहे, ही त्याची सातबारा। ठीक आहे, आता गोविंद शिनकरच्या शेडला चालवायला घेतलं होतं ओंकार डिगेने आणि ते शेड हे आहे आणि या शेडला जाणारा रस्ता जो मी आपल्याला दाखवला आणि या शेडमध्ये राहणारे 3 लोक ज्यांचं जेवण इथून जात होतं असं माहिती सांगितली जाते। आता हे रिसॉर्ट कुणाचं आहे मग जिथून जेवण जात होतं? तर हे रिसॉर्ट आहे प्रकाश शिंदे यांचं। हे प्रकाश शिंदे एकनाथ शिंदेजींचे भाऊ आहेत का असा एक प्रश्न निर्माण होतो। FIR अजून ऑनलाईन टाकलेली नाही, अजूनही नावं कुठे रेकॉर्डवर आली नाहीत। माझ्या माहितीप्रमाणे प्रकाश शिंदेंचं नाव रेकॉर्डवर सुद्धा आलेलं नाही बहुतेक, परंतु तिथनं जेवण जात होतं यावरती स्थानिक ठाम आहेत, ती चर्चा केली गेली। खरं खोटं ते काढावं शोधून। 115 कोटीचं ड्रग्ज म्हणजे महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी कारवाई आहे। महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी कारवाई ज्या PIने केली तो PI अजूनही काही फारसं उघडपणे बोलत नाहीये। दबाव आहे का? मी तर उलट म्हणते आत्मजी सावंत यांना सुद्धा प्रोटेक्शन दिलं गेलं पाहिजे। तर सुषमा अंधारेंनी केलेला आरोप खोटा आहे। ड्रग्ज सापडलेलं रिसॉर्ट माझं नाही अशी प्रतिक्रिया ABP माझ्याशी बोलताना प्रकाश शिंदेंनी दिली आहे। राज्याचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटेंवरती सध्या अटकेची टांगती तलवार आहे। कोणत्याही क्षणी कोकाटेंना अटक होऊ शकते। मुख्यमंत्री कोट्यातील सदनिका लाटल्याच्या प्रकरणामध्ये कोकाटेंच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलंय। त्यानंतर माणिकराव कोकाटेंनी उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली। या प्रकरणी शुक्रवारी सुनावणी होणार आहे। कोकाटेंसह त्यांच्या भावाच्या विरोधातही अटक वॉरंट जारी करण्यात आले। दरम्यान सध्या माणिकराव कोकाटे यांच्यावरती लीलावती रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। या सेम केसमध्ये सिव्हिल केसमध्ये आम्हाला आमची निर्दोष मुक्तता झालेली आहे सेम मॅटरमध्ये, तर ते पण ग्राउंड आम्हाला हायकोर्टात रेज करता येईल। तर हायकोर्टात ऑलरेडी आता आमचं झालेलं आहे, फायलिंग झालं आहे आणि केस आम्ही बोर्डवर घेतो आहोत उद्या। तर हायकोर्टाचा ऑप्शन आमच्याकडे अजून पण अवेलेबल आहे। त्याच्यामुळे हे जरी कन्व्हेक्शन असलं तरी ॲज पर लॉ अपील करायची संधी आमच्याकडे आहे आणि ती आम्ही अवेल करतो आहोत। कोकाटेंच्या विरोधातील निकालाची प्रत मिळाल्यानंतरच कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती विधिमंडळ सूत्रांनी दिली आहे। सध्या माणिकराव कोकाटेंच्या विरोधात अटकेचे आदेश जारी करण्यात आले। कोकाटेंची आमदारकी रद्द करण्यासाठी विधिमंडळाला कोर्टाच्या आदेशाची प्रत आवश्यक असणार आहे। दरम्यान सुनील केदार आणि कोकाटेंचे प्रकरण सारखंच असून माणिकराव कोकाटेंची आमदारकी गेली तर 6 महिने त्यांचं मंत्रिपद राहू शकतं अशी प्रतिक्रिया विधिमंडळाचे माजी सचिव अनंत कळसेंनी दिली आहे। पुढे बोलताना माणिकराव कोकाटे सुप्रीम कोर्टात जाऊ शकतात असंही मत त्यांनी ABP माझाशी बोलताना व्यक्त केले। माणिकराव कोकाटेंच्या विरोधातील अटक वॉरंटमुळे धनंजय मुंडेंची मंत्रिमंडळामध्ये पुनरागमनाची शक्यता बळावलेली आहे। धनंजय मुंडेंनी संसदेमध्ये अमित शहांसह इंडी नेत्यांची भेट घेतल्याची माहिती आहे। सध्या धनंजय मुंडे दिल्ली दौऱ्यावरती आहेत आणि मुंडेंनी पक्षश्रेष्ठींची घेतलेली ही भेट का हा योगायोग का घर वापसी होणार याबद्दल चर्चांना सध्या उधाण आलेलं आहे। दरम्यान धनंजय मुंडे संसदेत का गेले त्याबद्दल आपण अनभिज्ञ असल्याची प्रतिक्रिया अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली आहे। पुढे बोलताना या संदर्भात अजित पवारांसोबत पक्षाची बैठक असून त्यात चर्चा करून निर्णय घेण्यात येईल असंही तटकरे यांनी म्हटलंय। धनंजय मुंडे संसदेमध्ये आलेले होते, त्यांनी काही लोकांच्या भेटीही घेतलेल्या आहेत अशी माहिती मिळते। आले होते, मी संसदेमध्ये होतो, माझी आणि त्यांची काय भेट झालेली नाही किंवा ते आल्याचं त्यांनी मला कळवलेलं सुद्धा नाही। त्यामुळे या विषयावरती मी अनभिज्ञ आहे। मी आज रात्री मुंबईला जाणार आहे, आज रात्री आणि उद्या या दोन्ही वेळेला माझ्या दादांची तालुक्यांची बैठक त्या ठिकाणी होईल आणि मग या संदर्भात जे काही निर्णय असतील पक्षांतर्गत ते त्या ठिकाणी घेतले। माणिकराव कोकाटेंना वॉरंट निघाला, तुम्ही कसं हे बघताय आणि ते लीलावतीमध्ये दाखल झालं? एक असं आहे की या संदर्भातला मी आत्ताच या ठिकाणी आले असल्यामुळे संसदेतून आले, मला माहिती नाही। ऑपरेशन सिंदूरबाबत पृथ्वीराज चव्हाणांनी वादग्रस्त विधान केलंय। ऑपरेशन सिंदूरच्या पहिल्याच दिवशी आपला पूर्ण पराभव झाला होता। कुणी मान्य करा अथवा करू नका,
युद्धाच्या दिवशी आपलं कुठलंही विमान उडालं नाही असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलंय. पुढे बोलताना भारताचं विमान उडालं असतं तर पाकिस्तानमध्ये पाडलं असतं असं वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे आता नवीन वादाला तोंड फुटलंय. पहिल्या दिवशी आपला संपूर्ण पराभव झाला. 7 तारखेला जे हवाई युद्ध अर्ध्या तासात झालं त्यामध्ये आपला टोटल पराभव झाला. हे कोणी मान्य करो वगैरे न करो. आणि त्यामुळे त्या दिवशी भारताची जी विमानं पाडली त्या दिवशी सगळा भारताचा एअरफोर्सचा ग्राउंड झाला. त्यानंतर एकही विमान उडलं तर कुठेही विमान उडलं की पाकिस्तानचे तुमचं विमान ग्वाल्हेर असेल किंवा बठिंडा असेल किंवा सिरसा असेल तिथं पाडायची शक्यता असल्यामुळं आपलं कम्प्लीट एअरफोर्स ग्राउंड झालं. पृथ्वीराज चव्हाणांचं पाकिस्तान प्रेम उतुसात आहे. बातमीच्या पाकिस्तानामध्ये हेडलाईन झाल्या आणि आपण पाकिस्तानवरती केलेल्या कारवाईचा हिशोब मागतोय म्हणत उपमुख्यमंत्री शिंदेंनी चव्हाणांवरती प्रत्युत्तर दिलंय. अशा प्रकारचं वक्तव्य काँग्रेसकडून होतंय ही खरं म्हणजे हे चिंताजनक बाब आहे. ही दुर्दैवी बाब आहे. ही देशविघातक बाब आहे. हे देशप्रेम नाही, हे पाकिस्तान प्रेम त्यांचं उतू चाललेलं आहे. आणि म्हणून पाकिस्तानमध्ये देखील या सर्व नेत्यांनी काँग्रेसच्या बोललेल्या हेडलाईन झाल्या. देखो हिंदुस्तान में ये अटैक के बारे में क्या बोल रहे हैं. आणि म्हणून पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना हिंदुस्थानची जनता माफ करणार नाही. रायगडमध्ये महेंद्र दळवी आणि चित्रलेखा पाटील यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. शेकापच्या राज्य प्रवक्त्या चित्रलेखा पाटलांनी दळवींवरती राज्यात सर्वाधिक गुन्हे दाखल असल्याचा आरोप केला होता. यावर दळवींनी प्रत्युत्तर देताना चित्रलेखा पाटील ड्रग्ज घेऊन बोलत असल्याचा टोला लगावलाय. तसंच चित्रलेखा पाटील यांच्या कुटुंबाचे 2 भाग पडले असून त्यांचा एक भाग भाजपत आहे. त्यामुळे असल्याने आम्हाला शिकवू नये म्हणत दळवींनी जोरदार हल्लाबोल केलाय. तर आपण कायदेशीर आणि मुद्देसूद बोलत असल्याचंही चित्रलेखा पाटलांनी म्हटलंय. त्या गुन्ह्यांबद्दल मी बोलते ना, प्रत्येक जनतेला मी सांगते, तुम्ही जाऊन माय नेतावर बघा किंवा त्यांच्या इलेक्शनच्या ॲफिडेव्हिटमध्ये बघा. घरगुती हिंसाचारापासून अट्रॉसिटीपर्यंत प्रत्येक गुन्हा हा त्यांच्या ॲफिडेव्हिटवर तुम्हाला दिसेल. आणि असं पातळी सोडून बोलणं हे काय त्यांच्यासाठी नवं नाही. ते कायमच असं बोलतात. मी जे बोलतेय ते मुद्देसूद बोलतेय, बॅक्ड बाय पेपर्स. तुम्ही पण, मी जनतेला आवाहन करीन की तुम्ही पण जाऊन एकदा त्यांचे चेक करा किती गुन्हे यांच्यावर आहेत. चित्रलेखा पाटलाचं अख्खं कुटुंब मी हद्दपार केले. त्यांच्या कुटुंबामध्ये 2 पार्ट पडले, 1 आणि 2 पार्ट गेल्या बीजेपीमध्ये. त्याने का आम्हाला हक्क शिकवणं आणि बालिश बुद्धीने वक्तव्य करणं, सुपारी घेऊन किंवा त्यांना शोभा नक्की आहे. कारण मी पराभूत केलेला आहे. जनमानसामध्ये त्यांची किंमत शून्य आहे. मला असं वाटतं ड्रग्ज घेऊन त्या बोलत नाहीत ना, हा पहिला त्यांना ते विशेष देत आहेत. संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या वाल्मी कराडचा जामीन अर्ज पुन्हा एकदा फेटाळण्यात आलाय. औरंगाबाद खंडपीठामध्ये आज सुनावणी पार पडली तेव्हा न्यायालयाने अर्ज फेटाळला. गेल्या 2 दिवसांपासून या प्रकरणावरती सुनावणी सुरू होती. यावेळी दोन्ही वकिलांकडून जोरदार युक्तिवाद सुद्धा करण्यात आल्याची माहिती आहे. बीडच्या आष्टी मतदारसंघातील महेश सहकारी साखर कारखान्याचा परवाना अखेर पूर्ववत झालाय. माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या प्रयत्नांना अखेर यश आलंय. काही दिवसांपूर्वी या कारखान्यावरनं विद्यमान आमदार सुरेश धस आणि भीमराव धोंडे यांच्यात जोरदार वाद झाला होता. परवाना पूर्ववत व्हावा यासाठी धोंडे यांच्यासह ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलेलं होतं. अखेर परवाना मिळाल्यानंतर धोंडे यांनी शेतकऱ्यांना पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. या निर्णयामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय. भंडारा जिल्ह्यातल्या लाखांदूर इथे कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेली भव्य तहसील कार्यालयाची नवी प्रशासकीय इमारत गेले 7 महिने उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. या इमारतीच्या लोकार्पणासाठी काँग्रेस नेते नाना पटोलेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे अनेकदा वेळ मागितली, पण अजूनही उद्घाटन झालेलं नाहीये. दरम्यान केवळ 68,000 रुपयांचं वीज बिल थकीत राहिल्यामुळे महावितरणनं इमारतीचा वीज पुरवठाही खंडित केलाय. त्यामुळे श्रेयवादाच्या राजकारणामध्ये प्रशासकीय इमारतीची बत्ती गुल झाल्याची चर्चा आता सुरू झाली. यवतमाळ जिल्ह्यामध्ये जन्मनोंदणीचा मोठा घोटाळा उघडकीस आलाय. आर्णी तालुक्यातील शेंदूर सनी ग्रामपंचायतीमध्ये अवघ्या 1,500 लोकसंख्या असलेल्या गावामध्ये तब्बल 27,397 जन्मनोंदी झाल्याचं समोर आलंय. हा धक्कादायक प्रकार उघड होताच बाब निबंधकांनी आरोग्य उपसंचालकांच्या निदर्शनाला आणून दिली होती. इतकंच नव्हे तर दिल्लीतील अतिरिक्त रजिस्ट्रार जनरल आणि राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्रालाही या घोटाळ्याची माहिती देण्यात आली आहे. या प्रकरणामुळे जिल्ह्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे.
यवतमाळमध्ये 534 वसतिगृह आणि निवासी शाळांमध्ये विद्यार्थी तब्बल 8 ते 9 वर्षांपासून जुनं साहित्य वापरतायत. सरकारकडनं वारंवार नियम बदलल्यामुळे 16.5 कोटींची नवीन साहित्याची खरेदी रखडली आहे. जुनं साहित्य निकृष्ट दर्जाचं असल्यामुळे विद्यार्थ्यांना घरून आणलेलं साहित्य वापरावं लागतंय. शासनाचं साहित्य गादीखाली टाकण्याची वेळ आली आहे. त्यामुळे सामाजिक न्याय विभागाचा अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आलाय. मनमाड इंदूर रेल्वे मार्गासाठी जमिनी संपादित करण्याच्या विरोधामध्ये आंदोलन करण्यात आलेलं होतं. या प्रकरणी आता विना परवानगी रास्ता रोको केल्यामुळे जवळपास 100 जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय. चाळीसगाव फाटा इथे विना परवानगी रास्ता रोको आंदोलन केल्यामुळे हे गुन्हे दाखल करण्यात आलेत. जमिनीचा कमी दराने मोबदला दिल्याचा आरोप करत आंदोलक शेतकऱ्यांनी आक्रमक होत चाळीसगाव फाटा इथे 3 तासांहून अधिक रास्ता रोको केला होता. बुलढाणा जिल्ह्यामध्ये 7 शिक्षकांना विविध कारणांमुळे निलंबित करण्यात आलं होतं. जिल्हा परिषदेच्या IAS मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी निलंबनाचे आदेश देत शिक्षकांना शाळेच्या मुख्यालयात राहण्याचे स्पष्ट निर्देश दिले होते. मात्र प्रत्यक्षामध्ये एकही निलंबित शिक्षक वर्षभर मुख्यालयामध्ये न राहता संग्रामपूरचे गट शिक्षणाधिकारी यांनी त्यांचं संपूर्ण वर्षाचं वेतन काढल्याचा धक्कादायक प्रकार उघड झालाय. विशेष म्हणजे पॉक्सो सारख्या गंभीर गुन्ह्यामध्ये आरोपी असलेल्या रेखा मानकर या न्यायालयीन प्रक्रियेत असतानाही वर्षभर मुख्यालयामध्ये अनुपस्थित होत्या. तरीही त्यांनाही पूर्ण पगार देण्यात आलाय. त्यामुळे जनतेच्या पैशांची मनमानी उधळपट्टी होत असल्याचा आरोप होतोय. निलंबित शिक्षिका डिसेंबर 2024 या सालीपासून शाळेत झालेल्या आहेत आणि त्यांचं नाव कुमारी रेखा मधुकर मानकर या आहे. फक्त एक दोन वेळा फक्त सही करण्यासाठी आल्या. त्या दिवशीपासून त्या शाळेत नाही आहेत. वाशिममध्ये नाफेडकडनं अखेर सोयाबीन खरेदीला सुरुवात झाली आहे. सोयाबीनला हमीभाव मिळावा म्हणून सरकारने नाफेडद्वारे सोयाबीन खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र सोयाबीन खरेदीला मुहूर्त मिळत नव्हता. शेवटी अर्धा हंगाम संपल्यानंतर सोयाबीन खरेदीला सुरुवात झाली आणि प्रथम विक्रीसाठी आलेल्या शेतकरी दाम्पत्याचा सत्कार बाजार समितीच्या वतीनं करण्यात आला. नंदुरबार जिल्ह्यातल्या सातपुडा पर्वतरांगांमधील तोरणमाळ, दाब आणि वालंबा परिसरामध्ये सध्या 100 हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरती स्ट्रॉबेरीची लागवड करण्यात आली आहे. नैसर्गिक वातावरण, थंड हवामान आणि डोंगराळ भागामुळे इथे स्ट्रॉबेरी चवदार आणि दर्जेदार मानली जाते. मात्र मेहनतीने पिकवलेल्या या स्ट्रॉबेरीला योग्य दर आणि बाजारपेठ मिळत नसल्यामुळे आदिवासी शेतकरी आर्थिक संकटामध्ये सापडलेत. स्थानिक पातळीवरती स्ट्रॉबेरीसाठी स्वतंत्र बाजारपेठ उपलब्ध नसल्यामुळे शेतकऱ्यांना आपला माल नाशिक, मुंबई, सुरत यांच्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये पाठवावा लागतो. पण दुर्गम भागातनं वाहतूक खर्च मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे मिळणारा दल खर्चाच्या तुलनेमध्ये अपुरा ठरतोय. 4 एकरमध्ये स्ट्रॉबेरी लावलेली आहे आणि इथे काच भाव बरोबर नाही भेटत. आम्ही सुरतला माल पाठवतोय आणि सुरतला थोडा भाडा थोडा लांब असं भाडं थोडं जास्त निघून जातं. म्हणजे इथे नंदुरबार किंवा अक्कलकुवा चहादा म्हणून इथे भाव चांगला भेटला तर चांगला येईल असं आम्हाला मान्य आहे. बीडच्या अंबेजोगाईमध्ये धक्कादायक प्रकार उघडकीला आलाय. नृत्याची आवड असलेल्या मुलीला कला केंद्रात काम देण्याच्या आणि पैसे मिळवून देण्याच्या बहाण्याने अंबेजोगाईला आणून तिच्यावरती सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीला आली आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने बारामती तालुका पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद केली आहे. एका महिलेसह 4 जणांवरती गुन्हे दाखल करण्यात आलेत. हा गुन्हा अंबेजोगाई ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये वर्ग करण्यात आलाय. या घटनेमुळे बारामतीसह बीड जिल्हा हादरला असून या घटनेचा तपास अंबाजोगाई ग्रामीण पोलीस करतायत. TWJ आर्थिक फसवणूक प्रकरणामध्ये ABP माझाच्या बातमीचा मोठा इम्पॅक्ट दिसून आलाय. बातमी प्रसारित होताच प्रशासन ऍक्शन मोडवरती आलं. आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने संचालक समीर नार्वेकरच्या गुहागरमधील गिंबी गावातील घरावरती छापा टाकून झाडाझडती केली. समीर नार्वेकरशी संबंधित कर्मचाऱ्यांचीही चौकशी सुरू आहे आणि चिपळूण शाखेचे मॅनेजर संकेत घाग यांच्या घराचा ताबाही OWने घेतलेला आहे. गुहागरमधील 2 कर्मचारी अटकेत आहेत आणि कंपनीच्या इतर कर्मचाऱ्यांवरही कारवाईची शक्यता आहे. मात्र समीर आणि नेहा नार्वेकर फरार आहेत. नाशिकच्या एका अपार्टमेंटमध्ये घुसत चोरट्यांनी महिलेची सोनसाखळी चोरली. अशोका मार्ग परिसरातली घटना आहे. डोक्यामध्ये हेल्मेट आणि तोंडाला रुमाल बांधून आलेल्या चोरट्यांनी सोनसाखळी खेचली. साखळी खेचत असताना महिलेने बचावासाठी आरडाओरडाही केला. ही सगळी घटना CCTVमध्ये कैद झाली आहे.
31 डिसेंबरच्या सेलिब्रेशनच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पुणे पोलिसांनी गोवा, आसाम, पुणे, पिंपरी चिंचवड आणि मुंबईमध्ये छापे टाकत तब्बल 4 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त केले. या कारवाईमध्ये गांजा, पार्टी ड्रग्ज आणि सिंथेटिक ड्रग्जचाही समावेश आहे. तर ड्रग्ज प्रकरणामध्ये पुणे पोलिसांनी आतापर्यंत 6 जणांना अटक केली. पुण्याच्या वाघोलीमध्ये कोयता गँगची दहशत पसरली आहे. 5 तरुणांनी दहशत माजवत कोयत्याने दुकानासमोरील लाईट फोडले, तर शिवसेना पदाधिकाऱ्याच्या गाडीवरही कोयते मारल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान कोयता गँगचे सगळं कृत्य सीसीटीव्हीत कैद झालंय, त्यामुळे वाघोलीमध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे. वर्ध्याच्या सेलू इथे भरधाव कारने विद्यार्थिनींना धडक दिली आणि या अपघातामध्ये 3 विद्यार्थिनी जखमी झाल्याची माहिती आहे. अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आणि विद्यार्थिनी शिकवणी वर्गातनं घरी परत जात असताना हा अपघात घडल्याचंही कळतंय. त्यानंतर उपस्थित नागरिकांनी तात्काळ धाव घेत विद्यार्थिनींना रुग्णालयामध्ये दाखल केलं होतं. या प्रकरणी सेलू पोलीस ठाण्यामध्ये नोंद करण्यात आलेलं आहे. वांद्रे परळी सीलिंगवरती धोकादायक वाहन चालवण्याचा प्रकार समोर आला. तब्बल 250 किलोमीटर प्रति तास वेगाने कार चालवल्याप्रकरणी तरुणाच्या विरोधामध्ये वरळी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि पोलिसांनी संबंधित कार ताब्यात घेतली आहे. ही कार सुपरवेल कॉम्ट्रेड प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या नावावरती नोंदणीकृत आहे. या कारचा मालक नीरव पटेल आहे आणि तो अहमदाबादचा रहिवासी आहे. तर कार चालवणारा फैज एडनवाला हा मुंबईतल्या खारमध्ये राहत असल्याचंही कळतंय. फैज एडनवाला हा कार डीलर आहे आणि कार मालकाने तात्पुरत्या स्वरूपात वाहन त्याच्याकडे दिलं होतं. शालेय पोषण आहारामध्ये 1800 कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा सनसनाटी आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे धाराशिवचे आमदार कैलास पाटील यांनी विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात केला होता. शालेय पोषण आहाराच्या करारामध्ये 134 रुपये किलोचा वाटाणा समाविष्ट आहे. प्रत्यक्षामध्ये पोषण आहारासाठी पांढऱ्या 60 रुपये किलोच्या वाटाण्याचा पुरवठा केला जातो असा आरोप त्यांनी केला होता. शालेय पोषण आहारामध्ये पांढरा हिरवा वाटाणा दिला जातो याची पडताळणी करण्यासाठी एबीपी माझाची टीम जिल्हा परिषद शाळेमध्ये पोहोचली. दरम्यान या संदर्भामध्ये धाराशिवच्या सांजा येथील जिल्हा परिषद शाळेतील शालेय पोषण आहाराची जबाबदारी असलेल्या शिक्षिकेने काय सांगितलंय पहा. पुण्यामध्ये राष्ट्रीय कबड्डीपटू असलेल्या अल्पवयीन मुलीच्या निर्घृण हत्येप्रकरणी न्यायालयाने आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली आहे. एकतर्फी प्रेमातनं 15 वर्षाच्या मुलीची हत्या केल्याप्रकरणी शुभम उर्फ ऋषिकेश बाजीराव भागवत याला ही शिक्षा करण्यात आली आहे. 2021 मध्ये बिब्बेवाडीतील यश लॉन्स इथे हा प्रकार घडला होता. प्रेमाला नकार दिल्याच्या रागातनं आरोपीने मुलीवरती चाकूने 22 वेळा वार करत नंतर तिचा गळा चिरून हत्या केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींना इथिओपियाच्या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आलाय. द ग्रेट ऑनर निशान ऑफ इथिओपिया हा सन्मान मोदींना प्रदान करण्यात आलाय. हा पुरस्कार मिळवणारे पंतप्रधान मोदी हे पहिले जागतिक राष्ट्रप्रमुख आहेत. मंगळवारी इथिओपियाच्या एडिस आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शन सेंटरमध्ये आयोजित एका विशेष समारंभामध्ये पंतप्रधान मोदींना पुरस्कार प्रदान करण्यात आलाय. इथिओपियाच्या सर्वोच्च सन्मान मिळणं ही अभिमानाची गोष्ट असल्याची प्रतिक्रिया पंतप्रधान मोदींनी दिली. अर्जेंटिनाचा दिग्गज फुटबॉलर लिओनेल मेस्सी नुकताच 3 दिवसांच्या भारत दौऱ्यावरती आला होता. आपली गोट इंडिया टूर आटपून मेस्सी आता मायदेशी रवाना झालाय आणि त्यानंतर त्याने सोशल मीडिया अकाउंटवरनं या दौऱ्यासंदर्भातला एक व्हिडिओ पोस्ट केलाय. 1 मिनिट 4 सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये मेस्सीनं कलकत्ता, हैदराबाद, मुंबई आणि नवी दिल्ली या 4 शहरांना दिलेल्या भेटीतील काही खास क्षण दाखवलेत. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये मेस्सीने भारतीयांनी दिलेल्या प्रेमाबद्दल आणि आपुलकीबद्दल आभारही व्यक्त केले आणि त्यानं भारतीय फुटबॉलचं भवितव्य उज्ज्वल असल्याचं म्हटलंय. 13 डिसेंबरला कोलकात्यातून मेस्सीचा भारत दौरा सुरू झाला आणि 15 डिसेंबरला गुजरातमधील वनताराला भेट देऊन मेस्सीनं आपल्या दौऱ्याची सांगता केली. यानंतर एक छोटासा ब्रेक घेणार आहोत. पाहत रहा एबीपी माझा.